महाराष्ट्राच्या राजकारणात काही घटना अशा असतात ज्या केवळ एका दिवसापुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या घटना हळूहळू लोकांच्या मनात खोलवर झिरपतात, प्रश्न निर्माण करतात आणि काळ जसा पुढे जातो तसतशा अधिक गूढ होत जातात. अजितदादांच्या जाण्याची घटना आज तशीच एक घटना ठरताना दिसते आहे. सुरुवातीला ही घटना एक दुर्दैवी अपघात म्हणून समोर आली. बातम्या आल्या, शोक व्यक्त झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र काही काळ स्तब्ध झाला. प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, हा धक्का पचवणं कठीण आहे. पण हा स्तब्धपणा जसा ओसरू लागला तसतसे काही प्रश्न हळूहळू डोकं वर काढू लागले. या घटनेनंतर अनेक दिवस राज्याच्या राजकारणात एक विचित्र शांतता होती. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यांच्या या शांततेमुळे अनेक तर्कवितर्क सुरू झाले. काही लोकांना वाटत होते की ते वैयक्तिक दुःखातून सावरत आहेत, तर काहींच्या मते ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. आणि मग अचानक शरद पवार माध्यमांसमोर आले. त्यांनी जे काही सांगितले ते थेट आरोप करणारे नव्हते, पण त्यांचे शब्द ऐकून अनेकांना धक्का बसला. त्यांनी सूचित केले की ही घटना जितकी सोपी दाखवली जात आहे तितकी कदाचित ती नसेल. काही बाबी अशा आहेत ज्या सहज दुर्लक्षित करता येणार नाही, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अपघाताची अधिकृत कथा पुन्हा एकदा चर्चेत आली. याच विधानानंतर अजितदादांचा गेम केला गेला हे वाक्य चर्चेत आले. या वाक्याचा अर्थ नेमका काय यावर वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. काहींच्या मते हा केवळ राजकीय इशारा आहे, तर काहींच्या मते हा फार मोठ्या गोष्टीकडे निर्देश करणारा संकेत आहे. शरद पवारांनी कोणाचंही नाव घेतलं नाही, पण त्यांच्या शब्दांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी नेते होते. त्यांच्या निर्णयांचा, साथील भूमिकेचा आणि त्यांच्या राजकीय ताकदीचा प्रभाव दूरवर जाणारा होता. अशा नेत्याच्या बाबतीत घडलेली कोणतीही घटना सामान्य लोकांनाही अस्वस्थ करणारी ठरते. त्यामुळेच आता लोक विचारत आहेत की ही घटना केवळ नशिबाचा खेळ होती की काही लोकांसाठी ती फारच सोयीची ठरली. अपघाताच्या वेळची परिस्थिती, त्या वेळचे निर्णय आणि हालचाली याबाबत आजही चर्चा सुरू आहे. काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. जिथे स्पष्ट उत्तरं अपेक्षित होती तिथे आजही धूसरपणा दिसतो आहे, आणि जिथे धूसरपणा असतो तिथे संशय निर्माण होतोच. शरद पवार इतके दिवस शांत का होते हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे. राजकीय जाणकार सांगतात की पवार कोणतेही मोठे विधान करण्याआधी प्रत्येक बाब काळजीपूर्वक तपासतात. कोणतीही माहिती पडताळून पाहिल्याशिवाय ते सहसा बोलत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या विधानाला अधिक महत्त्व दिलं जात आहे, कारण ते बोलले म्हणजे त्यामागे काहीतरी ठोस निरीक्षण असण्याची शक्यता लोक नाकारत नाहीत. या विधानानंतर राजकीय वातावरणात हालचालींना वेग आला आहे. विरोधक अस्वस्थ झाल्याचं चित्र दिसत आहे. सत्ताधारी गोटातून लगेच प्रतिक्रिया आली नसली तरी चर्चांचा जोर वाढला आहे. सोशल मीडियावरही या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही लोक पवारांच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत, तर काही जण या सगळ्याकडे राजकीय डावपेच म्हणून पाहत आहेत. या सगळ्यात सर्वसामान्य जनतेचा एकच प्रश्न आहे, सत्य नेमकं काय आहे? जर ही घटना खरंच अपघात असेल तर सर्व शंका दूर करणारी, पारदर्शक आणि विश्वासार्ह माहिती समोर यायला हवी. आणि जर या घटनेमागे काही वेगळं कारण दडलेलं असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी होणं अत्यावश्यक आहे. त्यामुळेच आता उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. अजितदादांच्या जाण्याने केवळ एका पक्षाचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची हानी झाली आहे. तेथील लोकांच्या मनातील विश्वासाची. लोकशाही व्यवस्थेत जनतेचा विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो आणि अशा घटनांमुळे तो डळमळीत होतो. आज महाराष्ट्र एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. एका बाजूला अधिकृत कथा आहे तर दुसऱ्या बाजूला प्रश्न, संशय आणि दावे आहेत. या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी सत्य दडलेलं आहे. ते सत्य कधी आणि कसं समोर येईल हे येणाऱ्या काळावर आणि चौकशीवर अवलंबून आहे. अजितदादांच्या जाण्यानंतर काही राजकीय निर्णय अतिशय वेगाने घेण्यात आले. काही समीकरणं अचानक बदलली. काही चेहरे जे आधी सावलीत होते ते अचानक प्रकाश झोतात आले. हे सगळं केवळ योगायोग आहे की घटनांच्या साखळीतील महत्वाचा भाग आहे हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. राजकारणात काहीही विनाकारण घडत नाही असं अनुभवी लोक सांगतात. प्रत्येक घटनेमागे एक पार्श्वभूमी असते. अजितदादांच्या बाबतीतही अनेकांना असं वाटतं की त्यांचा वाढता प्रभाव आणि स्वतंत्र भूमिका काही लोकांना अस्वस्थ करत होती. त्यामुळेच आज एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात आहे, या घटनेचा फायदा नेमका कुणाला झाला? शरद पवारांनी थेट काहीही सांगितलेलं नाही, पण त्यांच्या शब्दांनी अनेक प्रश्न उभे केले आहेत. आणि कधी कधी प्रश्न हे उत्तरांपेक्षा अधिक प्रभावी ठरतात, कारण प्रश्न लोकांना विचार करायला भाग पाडतात. आज ही घटना केवळ भूतकाळातली गोष्ट राहिलेली नाही, ती वर्तमानात जगते आहे आणि भविष्यात तिचे पडसाद उमटणार आहेत. कारण काही घटना संपत नाहीत,
त्या फक्त रूप बदलतात. आणि त्यामुळेच महाराष्ट्र आज शांतपणे पण गंभीरपणे विचार करत आहे, कारण प्रश्न विचारले गेले आहेत. आणि जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा उत्तरं कधीतरी समोर यायलाच लागतात. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक बाब सतत समोर येत आहे, ती म्हणजे वेळ. काही घटना ज्या वेळी घडल्या ते वेळेची निवड अनेकांना अस्वस्थ करणारी वाटते. काही निर्णय, काही हालचाली आणि काही बदल हे अगदी त्या घटनेनंतर लगेच झाले. हे सगळं इतकं वेगाने घडलं की अनेकांना त्याचा अर्थ लावणं कठीण जात आहे. हा सगळा क्रम केवळ योगायोगांचा आहे का, की यामागे एखादी ठराविक दिशा होती? हा प्रश्न आता अधिक ठळकपणे विचारला जात आहे. या प्रकरणात माध्यमांची भूमिका ही चर्चेचा विषय ठरते आहे. सुरुवातीला जी माहिती उपलब्ध होती तीच वारंवार दाखवली जात होती. अपघात, दुर्दैव आणि शोक या भोवतीच चर्चा फिरत होती. पण जसजसे प्रश्न वाढू लागले तसतशी काही माध्यमे अधिक खोलात जाऊन विचारणा करू लागली. काही जुने संदर्भ पुन्हा तपासले जात आहेत. काही जुन्या घटनांची उजळणी होत आहे. यामुळे ही कथा अधिक गंभीर आणि अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. सामान्य नागरिकांच्या मनात मात्र वेगळीच अस्वस्थता आहे, कारण जेव्हा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत सत्य स्पष्टपणे समोर येत नाही तेव्हा व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होतो. लोक मनातल्या मनात विचार करतात की जर इतक्या प्रभावी व्यक्तीबाबत सगळं धूसर असेल तर सामान्य माणसाच्या बाबतीत काय होईल? ही भीती शब्दात व्यक्त केली जात नसली तरी ती समाज मनात खोलवर रुजत चालली आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी अधिक जोर धरू लागली आहे. पण इथेही एक प्रश्न उपस्थित होतो, केवळ चौकशी जाहीर करणं पुरेसं आहे का? की चौकशी कोण करतो ती किती स्वतंत्र आहे आणि तिचे निष्कर्ष किती पारदर्शकपणे मांडले जातात हे जास्त महत्वाचं आहे. कारण चौकशी ही केवळ औपचारिक प्रक्रिया न राहता ती लोकांचा विश्वास परत मिळवणारी असायला हवी. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आजही स्पष्टपणे जाणवते आहे. ही पोकळी केवळ सत्तेची नाही तर नेतृत्वाची आहे. त्यांच्या निर्णय शैलीची, त्यांच्या ठाम भूमिकेची आणि त्यांच्या प्रभावी उपस्थितीची. जागा लगेच भरून निघणारी नाही. पण या सगळ्याहूनही मोठी पोकळी म्हणजे विश्वासाची पोकळी, जी दिवसेंदिवस अधिक जाणवू लागली आहे. आज परिस्थिती अशी आहे की अधिकृत कथन आणि लोकांच्या मनातील प्रश्न यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. हे अंतर जितकं वाढेल तितका संशयही वाढत जाणार आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रश्न विचारणं चुकीचं नाही, उलट प्रश्न विचारले जाणं हीच लोकशाहीची ताकद असते. पण त्या प्रश्नांना उत्तरं मिळणं तितकंच आवश्यक असतं. अन्यथा प्रश्न केवळ प्रश्न राहत नाहीत, ते अस्वस्थतेचं रूप घेतात. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते आहे. वेळ जसजसा पुढे जातो आहे तसतशी ही घटना विसरली जाण्याऐवजी अधिक ठळक होत चालली आहे. अनेक प्रकरणं काळाच्या ओघात मागे पडतात, पण अजितदादांच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही. उलट प्रत्येक नवीन चर्चा, प्रत्येक नवीन विधान आणि प्रत्येक नवीन अंदाज या कथेची गुंतागुंत वाढवत आहे. राजकीय वर्तुळात काही जण कुजबुजत आहेत की अजितदादांच्या भूमिकेमुळे काही समीकरणं विस्कळीत होत होती, काही योजना अडचणीत येत होत्या, काही निर्णय रखडत होते. आणि अशा परिस्थितीत अचानक घडलेली ही घटना अनेकांना अस्वस्थ करणारी वाटते. कोणीही थेट काही बोलत नाही, पण शांततेतही बरेच काही सूचित केलं जात आहे. शरद पवारांच्या विधानानंतर लोकांची मानसिकता बदललेली दिसते आहे. आधी जे अपघात म्हणून स्वीकारायला तयार होते ते आता विचार करू लागले आहेत. विचार म्हणजे प्रश्न, आणि प्रश्न म्हणजे अस्वस्थता. ही अस्वस्थता आता केवळ राजकीय वर्तुळापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती समाज मनात खोलवर झिरपली आहे. या प्रकरणात जबाबदारीचा मुद्दाही वारंवार पुढे येतो आहे. जर ही घटना अपघात होती तर नेमकी चूक कुठे झाली? काही बाबी दुर्लक्षित झाल्या असतील तर त्याची जबाबदारी कुणाची? हे प्रश्न साधे वाटतात, पण त्यांची उत्तरं मात्र गुंतागुंतीची वाटत आहेत. आणि त्यामुळेच लोक अधिक अस्वस्थ होत आहेत. अजितदादांचा स्वभाव आणि त्यांची कार्यपद्धती पाहता ते नेहमी परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच त्यांच्या बाबतीत अचानक नियंत्रण सुटल्यासारखी परिस्थिती कशी निर्माण झाली हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. काही गोष्टी नियोजनाशिवाय घडल्या का, की नियोजन वेगळ्याच दिशेने होतं, यावरही चर्चा सुरू आहे. या चर्चांमध्ये कुटुंबियांचा आणि जवळच्या सहकाऱ्यांचा मौनही अनेकांना जाणवत आहे. हे मौन वेदनेचं आहे की संयमाचं हे सांगणं कठीण आहे. पण कधी कधी मौन हे शब्दांपेक्षा अधिक बोलकं असतं, आणि सध्या हे मौन वेगवेगळ्या अर्थांनी वाचलं जात आहे. राजकीय विश्लेषक असं सांगतात की या घटनेचे परिणाम लगेच दिसणार नाहीत, पण दीर्घकाळात त्याची छाया महाराष्ट्राच्या राजकारणावर पडू शकते. काही निर्णयांवर, काही आघाड्यांवर आणि काही नातेसंबंधांवर या घटनेचा अप्रत्यक्ष परिणाम जाणवू शकतो. सामान्य नागरिक मात्र एकच अपेक्षा व्यक्त करत आहेत, सत्य जे काही आहे ते स्पष्टपणे समोर यावं. कारण अफवांच्या
आणि अंदाजांच्या आधारावर समाज चालू शकत नाही. पारदर्शकता हीच अशा प्रसंगी विश्वास निर्माण करू शकते. अन्यथा प्रत्येक नवीन दिवस नवा संशय घेऊन येईल. आज या कथेचा शेवट दिसत नाही. उलट ही कथा एका लांब प्रवासाची सुरुवात वाटते आहे. हा प्रवास प्रश्नांचा आहे, शोधाचा आहे आणि कदाचित सत्याच्या दिशेने जाणारा आहे. पण तो मार्ग सरळ नसेल हे मात्र नक्की. कारण सत्य अनेकदा अस्वस्थ करणारे असते. अजितदादांच्या नावाभोवती तयार झालेली ही कथा आता केवळ भूतकाळातली घटना राहिलेली नाही. ती वर्तमानात जगते आहे आणि भविष्यात तिचे पडसाद उमटणार आहे. कारण काही घटना संपत नाहीत, त्या फक्त रूप बदलतात. आणि त्यामुळेच आज महाराष्ट्र शांत आहे, पण विचारात आहे, गंभीरपणे विचारात आहे. या सगळ्या वातावरणात अजून एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत चालली आहे. ही घटना लोकांच्या मनातून निघून जात नाहीये, उलट दिवसेंदिवस ती अधिक ठळक होत चालली आहे. काही घटना काळाच्या ओघात मागे पडतात, लोक पुढे निघून जातात. पण अजितदादांच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही. प्रत्येक नव्या चर्चेसोबत, प्रत्येक नव्या विधानासोबत आणि प्रत्येक नव्या अंदाजासोबत ही कथा अधिक खोलात जात आहे.